हॅलो, वेलकम ऑल द बँकिंग ॲस्पिरंट्स. बँकिंगची प्रिपरेशन करत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची, इम्पॉर्टंट आणि तेवढीच गुड न्यूज आहे आणि ती म्हणजे SBI PO नोटिफिकेशन 2023 जस्ट रिलीज झालेला आहे. सो नेहमीप्रमाणेच यावेळेससुद्धा आपल्याला SBI POच्या ऑलमोस्ट 2000 वॅकन्सीज बघायला भेटतात आहे. सो या नोटिफिकेशन रिलेटेड म्हणजेच आपण ऑनलाईन अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होते, कधीपर्यंत आपण या पोस्ट करता अप्लाय करू शकतो, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्यानंतर सॅलरी स्ट्रक्चर काय असणार आहे, स्पेशली फायनल इयरला असणारे स्टुडंट्स या एक्झामसाठी अपियर आहेत किंवा नाहीत, त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, त्या एक्झाममध्ये असणाऱ्या ज्या फेजेस आहे, फेज 1 मध्ये काय, फेज 2ला काय, फेज 3ला काय असणार आहे. सो 1 बाय 1 हे सगळे जे पण पॉईंट्स आहे हे आपण या नोटिफिकेशनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. सो मी राम देशमुख RD करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण स्टार्ट करू SBI PO नोटिफिकेशन 2023ला डिस्कस करायला. सो बघा, या ठिकाणी SBI POच्या नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की आपण स्टार्ट केव्हा करू शकतो ऑनलाईन फॉर्म फिल करायला. सो ऑनलाईन काय म्हणता येईल, आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी डेट दिलेली आहे ती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 7 सप्टेंबर, म्हणजे आजपासनं. तुम्ही व्हिडिओ केव्हाही बघत असाल तरी 7 सप्टेंबर ते आपल्याला 27 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण ऑनलाईन च्या माध्यमातून अप्लाय करू शकतो. त्यानंतर फेज 1 म्हणजेच फेज 1 मध्ये असणारी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. सो प्रिलिम्स एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे आणि मेन्स एक्झाम जी असणार आहे, ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन, ती होणार आहे तुमची डिसेंबर 2023 किंवा म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला, म्हणजे जानेवारी 2024च्या सुरुवातीच्या, म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर फेज 3 मध्ये असणार आहे तुमची सायकोमेट्रिक टेस्ट, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन. सो या ठिकाणी आपल्याला व्हॅकन्सीज पण दिलेल्या आहे कॅटेगरी वाईज. सो सध्याच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये SC कॅटेगरीसाठी ज्या आहेत त्या 300 व्हॅकन्सीज आहे, ST कॅटेगरीसाठी 150 व्हॅकन्सीज आहे, OBC कॅटेगरीसाठी 540 व्हॅकन्सीज आहे, EWS कॅटेगरीसाठी 200 आणि जनरल कॅटेगरीच्या टोटल 810. म्हणजेच अशा टोटल ज्या कॅटेगरीज आहे त्या 2000 कॅटेगरीज आपल्याला या ठिकाणी भेटतात आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी PWD कॅन्डिडेटसाठी पण व्हॅकन्सीज या ठिकाणी रिझर्वेशन आहे. सो त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे याच्यामधला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. येस, इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये ॲकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे. सो ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, कुठल्याही स्ट्रीममधून असू द्या, तुमचं BA, BCom, BSc, तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल, सो कुठलंही एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दिस एक्झामिनेशन. पण त्यामध्ये पण याच्यामध्ये आणखी एक काय म्हणता येईल आनंदाची बातमी अशी आहे की जे स्टुडंट सध्या फायनल इयरला आहेत, जे सध्या फायनल इयर अपियर आहेत, सो असे स्टुडंट पण या पोस्ट करता या ठिकाणी अप्लाय करू शकतात. इथे क्लिअर दिलं आहे, दोज हू आर इन द फायनल इयर सेमिस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन मे अल्सो अप्लाय प्रोव्हिजनली सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट इफ कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. समजा त्यांना जर इंटरव्ह्यूला ते जर मेन्स एक्झामिनेशन पास झाले, इंटरव्ह्यूला जर त्यांना कॉल आला तर त्यावेळेस मात्र त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असायला पाहिजे. सो हा झाला एज्युकेशनल क्रायटेरिया. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज. ज्यावेळेला स्टुडंट्स ऑनलाईन फॉर्म भरतात तर ऑनलाईन फॉर्ममध्ये बऱ्याचदा स्टुडंटची अशी क्युरीज येते किंवा कॉल्स येतात की सर त्या ठिकाणी पर्सेंटेज आम्हाला काय त्या ठिकाणी पुट करायचे आहे. सो पर्सेंटेज जे पुट करायचे असतात त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. तर बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये फक्त लास्ट 2 सेमिस्टरची डिग्री कन्सिडर होते, काही युनिव्हर्सिटीजमध्ये, काही इन्स्टिट्यूशन्समध्ये लास्ट 4 सेमिस्टर असतात. बट इथे क्लिअर दिलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज. द पर्सेंटेज मार्क्स शाल बी अराइव्ड ॲट बाय डिवायडिंग द टोटल मार्क्स ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट्स इन ऑल द सब्जेक्ट्स in all the semester/years by aggregate maximum marks in all the subjects irrespective of honors, optional, additional optional subjects if any. सो सिम्पल काय करायचं आहे, तुम्हाला टोटल तुम्ही फर्स्ट सेमिस्टर किंवा फर्स्ट इयरच्या फर्स्ट पेपरपासून तर लास्ट इयरच्या लास्ट पेपरपर्यंत जेवढेही पेपर दिलेले आहे त्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला भेटलेले जे मार्क्स आहे ते मार्क्स अपॉन टोटल मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स किती आहे ते इंटू 100 करा आणि तुमचे पर्सेंटेज सिम्पली कॅल्क्युलेट करा. जे पण पर्सेंटेज येतील ते त्या ठिकाणी पुट करा. त्याच्यानंतर एज लिमिट जी आहे ती 1 एप्रिल 2023 पर्यंत जे एज आहे तुमचं विच इज नॉट बिलो दॅन 21 इयर, 21 वर्षापेक्षा कमी नको आणि 30 इयर्सपेक्षा जास्त नको आपल्याला. 1 एप्रिल 2023 ही रेफरन्स डेट आहे, ज्या डेटला रेफरन्स ठेवून तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे.
ही जी एज लिमिट आहे ती जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यासोबत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे SC ST कॅन्डिडेटसाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजेच ते 35 इयर्सपर्यंत एक्झाम देऊ शकतात. OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि PWD कॅन्डिडेट्स जे असतात सो त्यांच्यासाठी 15 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. आणि यामध्ये बाकी पण आपल्याला काय म्हणता येईल कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन जे आहे ते या ठिकाणी दिलं आहे. सो तुम्ही ते नोटिफिकेशनमधून व्यवस्थित प्रॉपर रीड करून घ्याल एकदा फॉर्म भरण्या अगोदर. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट काय म्हणता येईल आपल्याला याच्यामधला महत्त्वाचा जो पॉईंट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे बघा यामध्ये आपल्याला एक्झाम पॅटर्न जे आहे, आता एक्झाम पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फेज 1मध्ये आहे प्रिलिम्स एक्झाम. त्यामध्ये 3 सब्जेक्ट आहे. कुठलाही चेंज SBI POने प्रिलिम्समध्ये यावेळेस केलेला नाही आहे. ॲज सच आतापर्यंत जसं SBI POची एक्झाम होत आली आहे प्रिलिम्सची तशीच आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 आहे. त्यानंतर आणि सेक्शनल टायमिंग आहे ऑब्वियस. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स. सो टोटल क्वेश्चन्स असणार आहे 100. आणि तुम्हाला इकडे टायमिंग जे आहे ते सेक्शनल टायमिंग आहे, म्हणजे प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला 20 मिनिट्स या ठिकाणी भेटणार आहेत सॉल्व करायसाठी. सो ॲक्युरसी आणि स्पीड या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. सो प्रिपरेशन करत असताना त्या पण तुमच्या बॅक ऑफ द माइंड असायला पाहिजे. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे मेन्स एक्झामिनेशनचा, सो इथे दिलेला आहे आपल्याला category wise merit list will be drawn on the basis of the aggregate marks score in the preliminary examination. There will be no sectional cutoff. Yes, सेक्शनल कट ऑफ नाही आहे. ही सगळ्यात खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे की तुमचा जर का एखादा सेक्शन थोडासा जर वीक असेल तर तुम्ही दुसऱ्या 2 सेक्शनमधून तुमचा जो स्कोअर आहे तो इम्प्रूव्ह करू शकता आणि प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय करू शकता, कारण की सेक्शनल कट ऑफ या ठिकाणी नाही आहे. सो देअर विल बी नो सेक्शनल कट ऑफ. त्यानंतर कॅन्डिडेट्स नंबरिंग 10 टाइम्स अप्रॉक्सिमेशन, म्हणजे प्रिलिम एक्झाममधून मेन्स एक्झाममध्ये जे स्टुडंट क्वालिफाय करणार आहेत, सो टोटल 2000 वॅकन्सीज जर यावेळेस आहे तर ऑलमोस्ट 20,000 स्टुडंट जे आहेत ते मेन्सच्या एक्झामसाठी शॉर्टलिस्टेड करण्यात येतील. त्यानंतर मेन्स एक्झाममध्ये टोटल तुम्हाला या ठिकाणी 4 सब्जेक्ट जे आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये असणारा ऑब्वियस MCQs, त्याच्यामध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 40, मार्क्स जे आहे 50 आणि ड्युरेशन 50 मिनिट्स. डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचाच थोडासा ॲडव्हान्स पार्ट आपण याला म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 30, मॅक्झिमम मार्क्स 50 आणि ड्युरेशन 45 मिनिट्स. सिमिलरली जनरल अवेअरनेससाठी आहे तुम्हाला 50 क्वेश्चन्स, 60 मार्क्स आणि 45 मिनिट्स. तुम्हाला जर फायनल सिलेक्शन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही बाकी स्टुडंट्स प्रिपरेशन करत असताना रिझनिंग, त्याच्यानंतर इकडे DIमध्ये फार इंटरेस्ट घेतात, त्याची प्रॅक्टिस करतात, पण जनरल अवेअरनेसच्या रिडिंगचा थोडा कंटाळा करतात. सो असं करू नका. फायनल सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचा स्कोअर सगळ्यात जास्त जो इम्प्रूव्ह होणार आहे तो जनरल अवेअरनेसमधून होणार आहे. सो त्याचं रिडिंगला आतापासून स्टार्ट करा. आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल 35 क्वेश्चन्स आणि 40 मार्क्स असणार आहे आणि ड्युरेशन आहे टोटल 40 मिनिट्स. टोटल ड्युरेशन आहे तुमचं 3 अवर्सचा पेपर असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे तुमचा 30 मिनिट्सचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 लेटर आणि 1 essay त्यामध्ये इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे. सो हे झालं मेन्स एक्झामिनेशन. त्यानंतर प्रिलिम आणि मेन्स झालं. त्याच्यानंतर फेज 3मध्ये फेज 3मध्ये असणार आहे तुमची सायकोमेट्रिक टेस्ट, त्यानंतर ग्रुप एक्झरसाइज आणि इंटरव्ह्यू. सो सायकोमेट्रिक टेस्ट आणि ग्रुप एक्झरसाइज याच्यावरती पण आपण लवकरच एक व्हिडिओ बनवू. आणि आपल्या RD करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ते प्ले स्टोअरवरून RD करिअर अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. त्यावरती पण आपण सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे की त्याच्यामध्ये नेमके कसे क्वेश्चन्स असतात. सो थोडी मला त्याची आयडिया आली या ठिकाणी. त्याच्यानंतर महत्त्वाचं की फायनल सिलेक्शन आता कसं होणार आहे. तर मेन्सची जी एक्झाम आहे ती आहे टोटल 250 मार्क्सची आणि ग्रुप एक्झरसाइज आणि इंटरव्ह्यू याला जे वेटेज आहे टोटल ते 50 आहे. बट याला जेव्हा फायनल मेरिट लिस्ट ज्या वेळेला कॅल्क्युलेट काढण्यात येईल तर त्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 75 काय म्हणता येईल आपल्याला 75% जे वेटेज आहे ते मेन्स एक्झामला आणि 25% वेटेज जे आहे ते ग्रुप एक्झरसाइज आणि इंटरव्ह्यूला असणार आहे. सो टोटल हे 300 जे मार्क्स आहे तुमचे 300 मार्क्स त्याला आउट ऑफ 100 मार्क्स कॅल्क्युलेट करण्यात येईल आणि त्यावर तुमची फायनल मेरिट लिस्ट किंवा फायनल सिलेक्शन जे आहे ते डिपेंड असणार आहे.
त्यानंतर याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे ते तर तुम्ही PDF मधून या ठिकाणी रीड करू शकता. आणखी कुठला महत्त्वाचा पॉईंट याच्यामधला, येस, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे दोन्ही. या ठिकाणी बेसिक सॅलरी जी आहे ती दिली आहे 41,960. सो ऑलमोस्ट इन हँड सॅलरी जी आहे ती साधारण 58 to 66,000च्या मध्ये आपल्याला SBI POची बघायला भेटते. 58 to 66,000. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. एक चांगलं पॅकेज तुम्हाला या माध्यमातून मिळू शकते. हां, त्यानंतर महत्त्वाचा पार्ट असा आहे, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स शॅल बी प्रोव्हाइड बेसिक बँकिंग नॉलेज थ्रू द ऑनलाईन कोर्स विच दे शॅल कंप्लीट बिफोर जॉईनिंग. हां, तुमचं जर फायनल सिलेक्शन जर झालं तर फायनल सिलेक्शनच्या नंतर तुम्हाला एक ऑनलाईन कोर्स SBI कडून अलॉट करण्यात येईल आणि तो ऑनलाईन कोर्स जो आहे तो तुम्हाला तुमची जॉईनिंग होण्याच्या आधी कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांना एक बॉन्ड पण लिहून द्यायचा आहे. द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग विल हॅव टू एक्झिक्यूट ए बॉन्ड फॉर ए व्हॅल्यू ऑफ 2 lakh. 2 lakhचा बॉन्ड्स तुम्हाला 2 lakhचा बॉन्ड तुम्हाला साईन करायचा आहे की मिनिमम पिरियड फॉर 3 years. येस, 3 वर्षासाठी तुम्हाला हा बॉन्ड त्या ठिकाणी साईन करायचा आहे. त्यानंतर अप्लिकेशन फीज जी आहे, अप्लिकेशन फीज, येस, अप्लिकेशन फीज जी आहे तर ती जनरल कॅन्डिडेट, त्यानंतर EWS कॅन्डिडेट आणि OBC कॅन्डिडेटसाठी 750 रुपीज आहे आणि नील फॉर द SC ST कॅन्डिडेट्स आणि PWD कॅन्डिडेट्स. सो SC ST कॅन्डिडेटसाठी नील आहे, त्यांना ₹1 हा फॉर्म भरण्याकरता द्यायचा नाही आहे. सो सगळ्यांनी हा फॉर्म बिलकुल, जे प्रिपरेशन सध्या सुरू आहे, इनफॅक्ट ज्यांनी जस्ट एक्झामला बँकिंगच्या प्रिपरेशनला स्टार्ट केलं आहे, सो अशा स्टुडंटनी सुद्धा हा फॉर्म फिल करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर SC ST आणि OBC कॅन्डिडेट्स, त्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीसाठी एक्झामच्या आधी एक प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घेण्यात येते. सो त्याचे पण तुम्हाला त्या ठिकाणी मेल्स येतील. त्यानंतर नंबर ऑफ चान्सेस, येस, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की याच्याबद्दल, कारण की बऱ्याच स्टुडंटच्या मनात एक मिसकन्सेप्शन असते. सो ते थोडंसं आपण क्लिअर करून घेऊ. तर इथे दिलेलं आहे की मॅक्झिमम परमिसिबल नंबर ऑफ चान्सेस, कुठल्याच कॅन्डिडेट्स करता किती मॅक्झिमम चान्सेस आहे. सो आता हे जे चान्सेस दिले आपल्याला की जनरल आणि EWS कॅन्डिडेटसाठी 4 चान्सेस आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरीमधलं जर PWD कॅन्डिडेट असेल किंवा EWS कॅटेगरीमधून जर फिजिकली डिसेबल कॅन्डिडेट्स असेल तर त्यांच्यासाठी 7 चान्सेस आहे. OBCसाठी 7 चान्सेस आहे आणि SC STसाठी नो रेस्ट्रिक्शन्स, ते किती पण अटेम्प्ट देऊ शकतात. पण आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हे जे चान्सेस आहे हे चान्सेस तुमचे प्रिलिमचे काउंट होत नाही. जे चान्सेस काउंट होतात इथे क्लिअर दिलं आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी अपियर्ड फॉर द मॅक्झिमम नंबर ऑफ परमिसिबल चान्सेस आर नॉट इलिजिबल टू अप्लाय. द नंबर ऑफ चान्सेस विल बी काउंटेड फॉर द एक्झामिनेशन हेल्ड ऑन 18 April 2010. अपियरिंग इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल नॉट बी काउंटेड ॲज अ चान्स. येस, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रिलिमिनरी एक्झाम जर तुम्ही देत असाल तर तो तुमचा चान्स काउंट होत नाही. मग हा चान्स कोणता काउंट होतो? अपियरिंग इन मेन एक्झामिनेशन विल बी काउंटेड ॲज अ चान्स. तर जे स्टुडंट मेन्सची एक्झाम देणार आहेत, तुम्ही प्रिलिम क्वालिफाय केली आणि मेन्सची एक्झाम दिली तर तो तुमचा एक चान्स काउंट होणार आहे. सो असे चान्सेस ते यामध्ये इन्क्लूड केलेले आहे की मेन्स एक्झाम जर तुम्ही दिली तर तेवढाच फक्त त्या ठिकाणी तुमचा काय म्हणता येईल चान्स म्हणू आपण काउंट होणार आहे. याच्यानंतर बाकीचे जे पण थिअरॉटिकल म्हणा, याच्यामधलं PDF मधलं जे पण टेक्स्ट आहे काही इम्पॉर्टंट असेल तर एकदा फक्त तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी थोडंसं गो थ्रू यामधून करून घ्या, जेणेकरून जर काही पॉईंट राहिला असेल तर तो फॉर्म भरण्याच्या अगोदरच क्लिअर झालेला बेटर असतो. कारण की बऱ्याचदा जर फॉर्म चुकला तर मग पुन्हा विनाकारण तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागतो आणि पैसे वाया जातात त्यामध्ये. ओके, चलो, सो ऑलमोस्ट आपण कवर केलं आहे. बट समजा तुम्हाला जर काही क्युरीज असतील किंवा काही डाऊट असतील, एक्झाम फॉर्म भरताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डेफिनेटली RD करियर अकॅडमीच्या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सो सगळ्यांना जे पण बँकिंगसाठी सध्या प्रिपरेशन करत आहे, सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. आपण आत्ता थांबू आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, बाय बाय.